नमस्कार मित्रांनो, इन्फो विथ अभि या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत। नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये 4 ऑक्टोबर 2024ला जी मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 3 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर काय निर्णय घेतण्यात आलेले आहेत या व्हिडिओतून पाहणार आहोत, तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। काल दिनांक 4 ऑक्टोबर 2024 राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 3 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत। 7वा वेतन आयोग प्रमाणे व्यवसाय रोध भत्ता, राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित व्यवसाय रोध भत्ता देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली। यामध्ये आरोग्य सेवामधील गट अ संवर्गातील अधिकारी म्हणजेच S20 व त्यापेक्षा वरिष्ठ वेतन श्रेणी दंत शल्य चिकित्सक गट ब म्हणजेच S20 तसेच दंत शल्य चिकित्सक विशेषज्ञ संवर्ग S23 यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे दिनांक 1/1/2019 पासून 35% सुधारित दराने व्यवसाय रोध भत्ता लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। गोखले संस्था, डेक्कन कॉलेज व टिळक महाराष्ट्र कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना, पुणे येथील गोखले संस्था, डेक्कन कॉलेज तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजनांमध्ये सन 2016 नंतर निवड झालेल्या शिक्षकेतर पदांकरिता 2 लाभांची म्हणजे 12 व 24 वर्ष अशी सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। आरोग्य विज्ञान विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना, नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठातील पात्र असणाऱ्या शिक्षकेतर अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत 2 लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। सदर लाभ हे दिनांक 1/4/2010, 5/7/2010 व 6/9/2014 रोजीच्या शासन निर्णयानुसार पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। तर आशा करतो आपल्याला लक्षात आलंच असेल की कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 3 निर्णय घेण्यात आलेले आहेत। तसे एकूण 41 निर्णय कालच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत, पण कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 3 निर्णय आहेत। त्याच्यामध्ये आरोग्य विद्यापीठ असेल, गोखले संस्था असेल किंवा त्यानंतर तुमचं वैद्यकीय अधिकारी यांच्यामध्ये त्यांच्या भत्त्यामध्ये सुधारणा करणं असेल, या बाबतीतचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। आशा करतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू, तोपर्यंत मला रजा द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।